हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल सायन्स फॅक्ट्स. आय होप तुम्ही तुमच्या घरी मस्त असाल, सुरक्षित असाल. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे अबाउट विटॅमिन डी. विटॅमिन डी बद्दल आपण डिटेलमध्ये बघितलंच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अबाउट विटॅमिन ई. विटॅमिन ईचं केमिस्ट्री, बायोकेमिकल फंक्शन, त्याचं ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज, त्याचं RDA व्हॅल्यू, परत त्याचं डायटरी सोर्सेस आणि डिफिशियन्सी, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत, पहिले बघूया आपण विटॅमिन ई. विटॅमिन ई म्हणजे आहे काय त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर विटॅमिन ई हा बेसिकली फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं हे फॅट सॉल्युबल विटॅमिनमध्ये येतात A, D, E आणि K. तर ई हा फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे. परत विटॅमिन ई हा नॅचरली ऑकरिंग अँटीऑक्सिडंट आहे. तो नॅचरली भेटतो आपल्याला ॲज अन अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये. परत विटॅमिन ईला टोकोफेरॉल हे नाव दिलं गेलं आहे. टोकोफेरॉल का दिलं गेलं आहे? कारण एक दिवस सायंटिस्ट एव्हन्स आणि त्याचे कलिग्स ते लोक एका कंपाऊंडला आयसोलेट करत होते. त्या कंपाऊंड विटॅमिन ईची ॲक्टिव्हिटी दाखवत होते. मग त्या कंपाऊंडला ते आयसोलेट करत होते आणि मग नंतर त्यांनी त्या कंपाऊंडला नाव दिलं ॲज ए विटॅमिन ई. म्हणून विटॅमिन ईला टोकोफेरॉल सुद्धा बोलतात. विटॅमिन ई जी आहे ती एसेन्शियल आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे रिप्रोडक्शनसाठी. ॲनिमल्समधल्या रिप्रोडक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याला अँटी स्टरिलिटी विटॅमिन सुद्धा बोलतात. तर आता आपण पुढे बघणार आहोत त्याची केमिस्ट्री, बायोकेमिकल फंक्शन्स, त्याची RDA व्हॅल्यू, डायटरी सोर्सेस, ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, स्टोरेज आणि डिफिशियन्सी हे बघणार आपण आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता आपण बघणार आहोत त्याची केमिस्ट्री, विटॅमिन ईची केमिस्ट्री बघणार आहोत. तर टोटल 8 टोकोफेरॉल हे आयडेंटिफाय झालेले आहेत. टोकोफेरॉल म्हणजेच काय? विटॅमिन ईचे विटामर्स हे आयडेंटिफाय झालेले आहेत. त्यात आहे अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा हे आहेत टोकोफेरॉल्स. आता बघणार आहोत त्याचे हे डेरिव्हेटिव्ह काय आहेत. तर टोकोफेरॉलचे डेरिव्हेटिव्ह आहे 6 हायड्रॉक्सी क्रोमेन रिंग विथ आयसोपेनॉइड साईड चेन. हा डेरिव्हेटिव्ह आहे टोकोफेरॉलचा. आता आपण बघणार आहोत RDA व्हॅल्यू त्याची, म्हणजेच रेकमेंडेड डायटरी अलोवन्स, म्हणजे डेली रिक्वायरमेंट ऑफ विटॅमिन ई, ते आपण बघणार आहोत. तर फॉर मॅन 10 mg आणि इंटरनॅशनल युनिटमध्ये 15 इंटरनॅशनल युनिट ऑफ अल्फा टोकोफेरॉल हा गरजेचा आहे. आणि फॉर वुमन 8 mg आणि इंटरनॅशनल युनिट्समध्ये 12 इंटरनॅशनल युनिट्स ऑफ अल्फा टोकोफेरॉल हा गरजेचा आहे. आणि विटॅमिन ईचा डाएट हा ॲडवाईज केला जातो किंवा सजेस्ट केला जातो फॉर प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन. आता आपण बघणार आहोत त्याचा ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज, त्याबद्दल बघणार आहोत. तर बेसिकली विटॅमिन ई हा ॲब्झॉर्ब होतो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि फॉर ॲब्झॉर्प्शन बाईल्ड सॉल्ट्स हे गरजेचं आहे फॉर ॲब्झॉर्प्शन प्रोसेस. आणि इन लिव्हरमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होतो किंवा इनकॉर्पोरेट होतो इंटू लिपोप्रोटीन्स आणि मग तो ट्रान्सपोर्ट होतो. लिपोप्रोटीन्स म्हणजेच HDL, LDL, VLDL हे जे लिपोप्रोटीन्स आहेत ते त्याच्यासोबत इनकॉर्पोरेट होतात लिव्हरसोबत आणि मग ते ट्रान्सपोर्ट होतात. त्यानंतर बघणार आहोत की विटॅमिन ई हा स्टोअर होतो इन ॲडिपोज टिश्यू लाईक लिव्हर आणि मसल, ह्याच्यामध्ये तो स्टोअर होतो. आणि आता आपण बघणार त्याची नॉर्मल प्लाझ्मा लेवल काय आहे. तर नॉर्मल प्लाझ्मा लेवल आहे लेस दॅन 1 mg/dl, हा त्याचा नॉर्मल प्लाझ्मा लेवल आहे. आता आपण बघणार आहोत त्याचे बायोकेमिकल फंक्शन्स. तर विटॅमिन ई हा ॲज तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं की विटॅमिन ई हा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी शो करतो. परत तो आहे लिपोफिलिक इन नेचर. लिपोफिलिक म्हणजेच वॉटर लव्हिंग आणि तो लिपोफिलिक आहे नेचरमध्ये आणि असोसिएटेड विथ लिपोप्रोटीन्स, ते लिपोप्रोटीनसोबत इन्व्हॉल्व्ड आहेत. परत ते क्लोजली असोसिएटेड विथ रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स आणि प्रिव्हेंट करतं स्टरिलिटी. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं की ते रिप्रोडक्टिव्ह फंक्शनसाठी हेल्पफुल आहेत आणि स्टरिलिटी ते प्रिव्हेंट करतं. आणि विटॅमिन ईला अँटी स्टरिलिटी विटॅमिनसुद्धा बोलतात. परत ते रिक्वायर्ड आहे फॉर सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्यासाठी ते गरजेचं आहे. परत ते गरजेचं आहे फॉर प्रॉपर स्टोरेज ऑफ क्रिएटिन इन स्केलेटल मसल, त्यासाठी ते गरजेचं आहे. आणि निडेड आहे ते ऑप्टिमल ॲब्झॉर्प्शन प्रोसेससाठी ते गरजेचं आहे ऑफ अमायनो ॲसिड फ्रॉम इंटेस्टाईन, त्यासाठी विटॅमिन ई गरजेचं आहे. प्रोटेक्ट करतो लिव्हरला डॅमेज होण्यापासून बाय टॉक्झिक कंपाऊंड्स. लिव्हरला विटॅमिन ई प्रोटेक्ट करतो टॉक्झिक कंपाऊंड्सनी तो डॅमेज नको व्हायला म्हणून, लाईक कार्बन टेट्राक्लोराईडनी तो डॅमेज नको व्हायला म्हणून विटॅमिन ई त्याला प्रोटेक्ट करतो. नेक्स्ट आहे की विटॅमिन ई हा रेकमेंड केला जातो फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रोनिक डिझिजेस, म्हणजे जे लॉंग टर्म जे डिझिजेस आहेत त्याला विटॅमिन ई हा रेकमेंड केला जातो. त्याचे मेडिसिन किंवा त्याचं डायटरी सोर्सेस रिकमेंड केले जातात फॉर क्रोनिक डिझीजवाल्या लोक लाईक कॅन्सर आणि हार्ट डिझीज, हे लॉंग टर्म डिझीज राहतात, लॉंग लाईफ राहतात, त्या डिझीजसाठी विटॅमिन ई हा रेकमेंड केला जातो.
तर आता आपण बघणार आहोत डायटरी सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन ई, म्हणजे आपण काय डाएट घेतल्यावरती आपल्याला डिफिशियन्सी होणार नाही व्हिटॅमिन ईची, ते आपण बघणार आहोत. तर तसं व्हिटॅमिन ईची डेफिशियन्सी खूप रेअरली होते, पण आपण जर कुठला पण डिफिशियन्सी नको व्हायला म्हणून प्रॉपर डाएट आपण घेतलं, हेल्दी डाएट घेतलं, तर आपल्याला कुठल्याच व्हिटॅमिनची कधी डेफिशियन्सी होणार नाही. तर व्हिटॅमिन ईसाठी डायटरी सोर्सेसमध्ये एकदम बेस्ट सोर्स आहे ऑफ व्हिटॅमिन ईसाठी, ते आहे व्हेजिटेबल ऑइल्स. म्हणजेच तुमचे सनफ्लावर ऑइल, कॉर्न ऑइल, पीनट ऑइल, कॉटन सीड ऑइल, हे जे ऑइल्स आहेत, व्हेजिटेबल ऑइल्स जे आहेत, ते बेस्ट सोर्सेस आहेत ऑफ व्हिटॅमिन ई. आणि तुम्हाला अजून पण गुड सोर्सेस सुद्धा आहेत व्हिटॅमिन ईचे, लाईक तुमचं मीट, मिल्क, परत तुमचं बटर, एग्स, ह्याच्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन ई सुद्धा भेटू शकतो. गुड सोर्सेस आहेत ते, पण बेस्ट सोर्सेस आहेत तुमचे व्हेजिटेबल ऑइल्स. त्याच्याने तुम्हाला एकदम चांगल्या अमाऊंटमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई भेटू शकतो. आता आपण बघणार आहोत व्हिटॅमिन ईची डेफिशियन्सी काय आहे. तर ते काय करतं, बेसिकली व्हिटॅमिन ईची डेफिशियन्सीमुळे काय होतं की तो डॅमेज करतो आपल्या नर्वस सिस्टीमला, जे ब्रेनमध्ये असते नर्वस सिस्टीम, त्याला तो डॅमेज करतो आणि तुमच्या मसलला सुद्धा डॅमेज करतो तो डिफिशियन्सी व्हिटॅमिन ईची. आणि त्यामुळे तुमचं काय होतं, लॉस ऑफ बॉडी मुवमेंट कंट्रोल, तुम्हाला प्रॉपरली मुवमेंट करता येणार नाही बॉडीची, तो त्याच्याने प्रॉब्लेम होतो. मसलमध्ये तुमचा विकनेस येतो आणि विजन म्हणजे बघायला तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार. तर हे व्हिटॅमिन ईची बेसिकली ही डिफिशियन्सी आहे. तो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे व्हिटॅमिन ईचं डिटेलमध्ये बायोकेमिस्ट्री लेवलला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.